भारताचे नागरिक नसताना सोनिया मतदार झाल्याच कशा असा प्रश्न उपस्थित करत सोनिया गांधींना दिल्ली न्यायालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली। यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले उपस्थित होते। भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून विधानसभेत खडाजंगी झाली। मुंबई शहरात 90,000 श्वाने छावणी बांधण्यासाठी इतकी जागा आहे का असा सवाल आमदार सुनील प्रभूंनी उपस्थित केला। राम शिंदेंच्या टीकेमध्ये ना अभ्यास असतो ना भावना असतात, त्यामुळे आम्ही त्यांना गांभीर्यानं घेत नाही असं वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। निवडणुकीच्या प्रचारासाठी हेलिकॉप्टरमधून कोणता आनंदाचा शिधा नेला होता हे आज समोर आलं। अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला। 2022 मध्ये ठाण्यातील सभेत शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी त्यांना तलवार दिली होती। या प्रकरणी राज ठाकरे, अविनाश जाधव आणि रवींद्र मोरेंवर गुन्हा दाखल झाला। याच प्रकरणी राज ठाकरेंना ठाणे कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहेत। मनपा निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेण्यास महायुतीची अडचण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली। हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर भाजप आणि शिवसेना निवडणुकांना सामोरं जाणार आहे। मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना बाजू मांडण्याची कोर्टानं 16 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे। स्वतः हजर राहण्याच्या आदेशानंतरही रोहित पवारांनी वकिलांमार्फत भूमिका मांडली। स्वतंत्र विदर्भासाठी आमच्या दोन्ही मित्रांची तयारी नाही, त्यामुळे असा ठराव पास करायला आमच्याकडे संख्याबळ नाही अशी प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यातील तुकडेबंदी सुधारणा कायदा विधानसभेत मंजूर करण्यात आला। तुकडेबंदी सुधारणा कायद्याचा 60 लाख नागरिकांना फायदा होईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। आचारसंहिता आड येत असेल तर अधिवेशन घेताच कशाला अशा शब्दात मुनगंटीवारांनी आपल्याच सरकारवर टीका केली आहे। माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी कॅश बॉम्ब आरोपांवरही चिंता व्यक्त केली आहे। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सफाई कामगारांना प्रतिदिवस फक्त 180 रुपये पगार आहे हा मुद्दा सभागृहात उपस्थित करत शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांनी मुंबई महापालिकेतील खडे बोल सनवले। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे संभाजीनगरातील बागायती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष वित्तीय पॅकेज मंजूर केलं आहे का असा प्रश्न खासदार संदीपान भुमरे यांनी उपस्थित केला। राजू शेट्टींनी ऊस उत्पादकांच्या कोयता बंद आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। कारखाने सुरू होऊन 39 दिवस झाले तरीही उचल देत नसतील तर गंभीर आहे अशी प्रतिक्रिया राजू शेट्टींनी दिली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात चर्चा झाली। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे चर्चेत सहभागी होते। राजकीय कटुता दूर ठेवत तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। पवार गटाचे आमदार रोहित पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची विधान भवन परिसरात गळाभेट झाली। यावेळी मंत्री उदय सामंतही उपस्थित होते। सांगली महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं 30 जागांची मागणी भाजपकडे केली आहे। राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी ही मागणी केली। संभाजीनगरच्या खासगी पतसंस्था घोटाळ्यातील दोषींना शिवसेनेत प्रवेश दिल्यानं इम्तियाज जलील यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अमरावतीच्या चांदूर रेल्वे परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप वंचितचे नेते निलेश विश्वकर्मा यांनी केला होता। पैसे वाटण्यावर कारवाई करण्याऐवजी माझ्यावरच गुन्हा दाखल झाला असा दावा विश्वकर्मा यांनी केला। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेतून वरळीतील बोगस बिलं करणाऱ्या 10 कंत्राटदारांची नावं समोर आणली। कंत्राटदारांना कामं झाल्यानंतरही पैसे मिळत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली असा आरोप देशपांडेंनी केला। भारतीय संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर मुख्यमंत्र्यांनी केलेल्या भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला। राज्यपाल यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या लोकभवनात हा सोहळा पार पडला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेनं नागपूर अधिवेशनावर चॉकलेट मोर्चा काढला। 11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारनं वाऱ्यावर सोडल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे। भौगोलिक मानांकनाचा खरा हक्कदार कोकणातला हापूसच आहे। नागपुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही ग्वाही दिली।
सरकार कोकण हापूसच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असा विश्वास भरणे यांनी दिला. अंबादास दानवेंनी पैशांच्या बंडलसह आमदाराचा व्हिडिओ पोस्ट केला. व्हिडिओतील आमदार कोण आहे असा सवाल दानवेंनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही, बाकी सगळं ओके असं म्हणत अंबादास दानवेंनी ट्विट करत टीका केली. दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ हा सरकारचं प्रतीक आहे, तुम्हाला आणखी काही व्हिडिओ दिसतील असं म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला. दानवेंनी ट्विट केलेल्या कॅश बॉम्ब व्हिडिओवर सुप्रिया सुळेंनी आक्रमक झाल्यात. एकीकडे म्हणता काळा पैसा हद्दपार करणार, मग एवढी कॅश येते कुठून असा सवाल सुळेंनी विचारला. दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ हा नोटांचा कारभार आहे, खोके वाटले जात आहेत अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवारांनी कॅश बॉम्ब प्रकरणावर दिली. दानवेंनी ट्विट केलेल्या कॅश बॉम्बच्या व्हिडिओवर आमदार महेंद्र थोरवेंनी थेट सुनील तटकरेंवर आरोप केलेत. दानवेंच्या व्हिडिओ मागे तटकरे आम्ही घरातच शत्रू पाळून ठेवलाय असा आरोप महेंद्र थोरवेंनी केलाय. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या मातोश्री लीलाबाई कदम यांचं निधन झालंय. त्यांचं वय 100 वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यांच्या निधनानं कदम कुटुंबियांवर शोककळा पसरली.